विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते. मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात, विजन मांडतात. देश कसा पुढे न्यायचा आहे, देशाची प्रगती कशी करायची आहे, सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी, भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी, दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुसक्या बांधणारे नरेंद्र मोदी, भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी, देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी, देशातील 140 कोटी जनतेला आपलं कुटुंब, आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी, महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी, तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी, विकासासोबत विरासतही जपणारे नरेंद्र मोदी, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदीजी, ही त्यांची ओळख आहे. विकास पुरुषांची असंख्य रूप देशाने पाहिली, अनुभवली. त्यामुळे 140 कोटी जनतेने त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंडिया आघाडी पराभवाच्या भीतीमुळे पूर्णपणे बरखटली आहे, पूर्ण बिथरली आहे. त्यांच्या नादाला लागून उबाटा कोण आहे माहिती आहे ना? उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले. त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले. हे दुर्दैव म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार. आणि म्हणून माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात. बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील, बाळासाहेबांना किती यातना वाटत असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल, बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली असं म्हणणारे समाजवादी चालतात. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानकडे अनुभव मिळायचे सांगणारे फारुख अब्दुल्ला चालतात. हे तुम्हाला चालणार आहे? हे तुम्हाला चालणार आहे? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रचंड श्रद्धा असलेले आपले मोदीजी, त्यांनी नेव्हीच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली. सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यांच्या कार्यकाळात आग्र्यात शिवजयंती साजरी झाली. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपले आदरणीय मोदीजी करतायत. आणि म्हणून भिवंडीतून कपिल पाटील यांच्या कमळासमोरचं बटन दाबा आणि कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा धनुष्यबाण दाबा. 20 तारखेला सकाळी 7 ला मतदान करा आणि या दोघांना दिल्लीत पाठवा. मोदीजींचे हात बळकट करा. अब की बार फिर एक बार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.